काय 3 दिवस बघितलं त्याच्यावर आपण थोडी काय करणार आहोत, उदाहरणं सोडवणार आहोत. तर पहिलं उदाहरण आपण बघूया की टेन थीटा इज इक्वल टू 1 दिलेलं आहे आणि तुम्हाला काय सांगितलं आहे की साइन थीटा प्लस कॉस थीटा प्लस डिवायडेड बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटाचा आपल्याला आन्सर काढायचं. तर जनरली बघा मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं, पहिल्या दिवशी सांगितलेलं होते, तर मी तुम्हाला दोन त्रिकोण काय करायला सांगितले, ट्रायंगल लक्षात ठेवायला सांगितलेले. त्याच्यापैकी एक ट्रायंगल होता, तो काय होता समजा आपला, समजा अँगल जर 45 असतील दोन्ही, राईट अँगल हा काटकोन त्रिकोण आहे आणि हा 45 असतील, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेलं. तर इथे 1 असेल, इथे 1 असेल, तर इथे √2 असतो. हे आपण बघितलेलं बघा. आपल्याला टेन थीटाची व्हॅल्यू 1 दिली, टेन थीटाची व्हॅल्यू 1 असेल तर डेफिनेटली तो अँगल कुठला असायला पाहिजे सांगा, 45 असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेन थीटा इज इक्वल टू 1 दिलाय, तर डेफिनेटली थीटा इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 45 असायला पाहिजे. कारण टेन थीटा, टेन 45 काय असतं, 1/1 असतं, 1 मिळालं. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायला सांगितली बघा, साइन थीटा प्लस कॉस थीटा सांगितलंय. मग याच्यावरून आपण काय करू शकतो, देअरफॉर साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवाइडेड बाय सेक थीटा प्लस कोसेक थीटा इक्वल टू आपण व्हॅल्यू काढायची. साइन थीटा आपल्याला डायरेक्टली समजते बघा, 1/√2 येणार आहे. कोसेक थीटा आणि साइन थीटा दोघांची काय असते, सेम असते, 1/√2. दोघांची काय असते, सेम असते. नंतर सेक थीटा म्हणजे बरोबर काय होणार आहे सांगा, आपलं काय होणार आहे, कॉस थीटाचं उलट होणार आहे. म्हणजे 1/√2 म्हणजे काय होणार सांगा, √2/1, 1 लिहायची आपल्याला गरज नाही. कोसेक थीटा पण काय होणार आहे, साइन थीटाचं उलट होणार आहे. म्हणजे काय होणार सांगा, √2/1 होणार आहे, 1 लिहायची आपल्याला गरज नाही. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं सांगा, हे √2 डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे वरचं जे न्यूमरेटर आहे त्याची आपण बेरीज करणार. 1 + 1 काय होणार आहे, 2 होणार आहे, डिवायडेड बाय 2 आणि डिवायडेड बाय हे 2 टाइम्स आहे, म्हणून मी काय करतो, मी 2 टाइम्स √2 करतो. हे आपण काय सिम्प्लिफाय केलं तर हे काय होणार आहे, वर जाणार आहे आपलं. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, असं हे वर गेलं समजा, आपलं 2√2 आहे, हे आपण काय केलं, 1/1 होणार आहे. ते काय होणार आहे, 2√2. इथे काही नाही म्हणजे काय आहे सांगा, 1 आहे, 1 आपलं वर जाणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, 2√2 मिळणार. कारण इथे बघा मी सिंपल सांगतो तुम्हाला, 1/4 डिवायडेड बाय 1/5 असेल तर आपण काय करतो सांगा, की 5 वर नेतो, 1/4 इंटू 5/1 करतो. तसं मी इथे केलेलं आहे. इथे काही नव्हतं म्हणजे ॲक्च्युली काय, इथे मी लिहिलं होतं डिवायडेड बाय 1, पण काही नाही म्हणजे काय, डिवायडेड बाय 1 आहे. त्यामुळे काय झालं बघा, हे आपलं 1 वर गेलं आणि आपल्याला हे मिळालं. इथे जर बघितलं हे 2 आणि 2 आपण घालू शकतो. राहिलं काय सांगा, 1/√2 इंटू 1/√2 म्हणजे काय झालं, √2 इंटू √2 म्हणजे काय असतं सांगा, 2 असतं. कारण तुम्हाला बहुतेक माहीत असेल बघा, कुठल्याहीचा जर स्क्वेअर केला, √2 3चा स्क्वेअर केला, आन्सर काय तर 3 येतं. √4चा स्क्वेअर केला, आन्सर काय येणार आहे, 4 येणार आहे. कसं, √2 इंटू √2 म्हणजे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2, आपला आन्सर काय येणार आहे सांगा, 1/2. म्हणजे याचा आन्सर आपलं काय येणार सांगा, इथे आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्याचा आन्सर लिहू शकतो, 1/2 आपलं काय झालं, आन्सर झालं. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. म्हणजे तुम्हाला फक्त काय असायला पाहिजे, की माहीत असायला पाहिजे कुठल्या अँगलचं ते आहे, कोणाचं कुठलं माप आहे ते आपल्याला काय असायला पाहिजे, फक्त माहीत असायला पाहिजे. आता आपण दुसरं बघूया. तर दुसऱ्यामध्ये काय दिलं बघा, आपल्याला प्रूव्ह करायला दिलं. हे चारही प्रॉब्लेम आहेत ना, ते सिद्ध करा म्हणून सांगितलं की लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर पहिलं आपण घेऊया बघा, साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा, हे आपल्याला सेक थीटा प्रूव्ह करायला सांगितलं. मला सेक थीटा पाहिजे म्हणजे मला काय पाहिजे ते लक्षात घ्या, एकदम सिंपल शांत वगैरे बघा. सेक थीटा म्हणजे काय असतं समजा, 1/cos थीटा असतं. हे मला काय आणायचं, 1/cos थीटा आणायचं आहे त्याबद्दल, तर माझा आन्सर काय असणार आहे, बरोबर असणार. आपण बघूया काय होतंय काय याच्यामध्ये. मी काय करतो बघा, हा याचा डिनॉमिनेटर आहे सेक आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मी दोघांचे सेक सेम करायचा प्रयत्न करतो. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, इथे पण मला दोघांची इथे डिनॉमिनेटर कॉस थीटा पाहिजे, म्हणून मी काय करतो बघा, कॉस थीटा डिवायडेड बाय 1 आहे, त्याला मी दोन्हीने काय करतो सांगा, मल्टिप्लाय करतो. याला कॉस थीटाने केलं तर याला पण मला काय करावं लागेल, कॉस थीटाने करावं लागेल. म्हणजे मला काय मिळालं सांगा, साइन स्क्वेअर थीटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा. आता दोघांची डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे मी डायरेक्टली लिहितो कॉस थिटा लिहितो. आणि आपण बघितलेलं बघा साइन स्क्वेअर थिटा इज प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतं. इथे तुम्ही पाहिजे तर लिहा ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय केला इक्वल टू 1. मी ते डायरेक्टली लिहितो 1 अपॉन काय मिळालं आपल्याला कॉस थिटा. हे 1 का ते लक्षात आलं कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आहे. इथे तुम्हाला लिहावं लागेल परीक्षेमध्ये काय करावं लागेल इथे लिहावं लागेल. आपण 1 कसं आणलं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं समजा 1 असतं. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर आपल्याला काय मिळालं 1 अपॉन कॉस थिटा मिळालं. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे आपल्याला माहित आहे काय असतं सांगा त्याचं सेक थिटा. एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय व्हायला पाहिजे सांगा आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं आहे तिथे काय लागणार आहे ऍक्च्युली काय आणावं लागणार हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर हे झालं आपलं सेकंड उदाहरण झालं. एकदम सिंपल मध्ये केलं. डिनॉमिनेटर मी सेम केला आणि आपल्याला पुढे सोडवत गेलो. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1 मिळालं. त्याच्यावरून 1 अपॉन कॉस थिटा मिळालं. त्याच्यावरून आपण काय काढलंय सेक थिटा काढलंय. झालं इझी आहे बघा. नंतर आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरं आपल्याला काय दिलंय तर कॉट थिटा प्लस टेन थिटा इक्वल टू प्रूव्ह करायला सांगितलं. प्रूव्हचं आपण नंतर बघा. आपल्याला कोसेक आणि सेक थिटा पाहिजे. मग मी काय करतो बघा हे कॉट थिटा आहे ना तर मी असं हे करू शकतो बघा कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. कारण टेन थिटा आपल्याला माहित आहे. साइन थिटा काय असतं साइन थिटा आणि कॉस थिटा असतं आणि त्याच्या बरोबर काय असतं कॉट थिटा असतं. त्यामुळे मी काय केलं बरोबर उलटं केलं बघा कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. आता आपण काय करूया तर ह्याचे जे डिनॉमिनेटर आहेत बघा ह्याचं काय बघा साइन थिटा आहे ह्याचा कॉस थिटा आहे. दोघांचे सेम करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे मी काय करावं लागेल मला ह्या पहिल्या टर्मला इंटू कॉस थिटा करावं लागेल. त्यामुळे मी काय करतो खाली पण कॉस थिटाने मल्टिप्लाय करतो आणि वर पण करतो. म्हणजे त्याची किंमत काय होत नाही बदलत नाही. कारण काय होतं बघा हे कॅन्सल केलं म्हणजे काय मिळालं बघा कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा मिळालं. आपण ते 4थीमध्ये बघा 5वी 6वी मध्ये शिकलोय बघा. म्हणजे फ्रॅक्शन वगैरे असतं त्याच्या मल्टिप्लाय वगैरे करतो तसंच हे आहे. तर इथे मी काय करतो मला काय पाहिजे सांगा साइन थिटा कॉस थिटा पाहिजे पण इथे कॉस थिटा आहे. मला कॉस साइन थिटा पाहिजे इथे म्हणून मी काय करणार आहे तर कॉस थिटा मल्टिप्लाय बाय साइन थिटा करणार. मल्टिप्लाय बाय काय मिळणार आहे साइन थिटा. इथे वर जर खाली जर साइन थिटाने मल्टिप्लाय केलं तर वर पण मला काय करावं लागेल साइन थिटाने मल्टिप्लाय करायला लागेल. आता काय येते बघूया आपण कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय आलं कॉस स्क्वेअर थिटा झालं. साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे काय आलं साइन स्क्वेअर थिटा झालं. आणि दोघांचा डिनॉमिनेटर किंवा सेम झाला बघा. त्यामुळे मी डायरेक्टली लिहू शकतो साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं समजा 1 असतं. हे पहिलं आलं पण काय नाही कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 किंवा साइन स्क्वेअर थिटा काही फरक पडत नाही आहे आपल्याला. तर आपल्याला काय मिळालं साइन थिटा इंटू कॉस थिटा मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे 1 अपॉन साइन थिटा म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे आपण प्रूव्ह करायचं ते मी इथे लिहितो का 1 अपॉन साइन थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा कोसेक थिटा मिळणार जे आपल्याला पाहिजे. आणि मल्टिप्लाय बाय इंटू किंवा डॉट लिहिलं तरी चालेल कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे आपल्याला काय मिळतं सेक थिटा मिळतं. आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला काय झालेलं आहे बघा मिळालेलं आहे. एकदम इझी असतात बघा. फक्त आपण काय होतं कन्फ्यूज होतो की कसं सोडवायचं कसं. एक दोन तास तुम्ही प्रॅक्टिस केली ना अशा प्रकारचे की पुढचे तुम्हाला काय वाटेल एकदम इझी वाटेल. आपल्याला काय पाहिजे ते आपण लक्षात घ्यायचं आहे आणि काय पाहिजे. आता मला इथे बघा कोसेक थिटा पाहिजे होता म्हणून आपल्याला काय आणावं लागणार इथे साइन थिटा 1 अपॉन साइन थिटा आणायचं आहे. मला सेक थिटा पाहिजे ना 1 अपॉन कॉस थिटा माझ्याकडनं कशा प्रकारे येऊ शकेल हे आपण विचार करायचा. तर हे तुम्हाला नक्की काय झालेलं असेल समजलेलं असेल. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जे मी काय करतोय ना सोडवतोय बोर्डवर ते तुम्ही काय करायचं जेव्हा व्हिडिओ बघायला बसता तेव्हा काय करायचं पेन आणि पेन्सिल घ्या पेन आणि वही घ्यायची आणि ते पण काय करायचे लिहून काढायचे. तिसरं बघूया आपण साइन रेज टू 4 चौथा घात मायनस कॉस 4 थिटा इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करा. प्रूव्हचं नंतर बघूया आपण. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगतो बघा तुम्हाला जर आठवत असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे बहुतेक मी 7वी मध्ये शिकलेला. तर आपण काय करायचं त्याच्या आधी ए प्लस बी इंटू ए मायनस बी करायचं आठवत आहे. त्याचं काय होतं सांगा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असतं ए प्लस बी ए मायनस बी. आता आपण काय कन्सिडर करूया तर हा टर्म मी असा लिहितो साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर. म्हणजे मी काय केलं बघा
मला समजा ए स्क्वेअर ए फुल यायचं ए टू फुल यायचे तर मी काय लिहिणार आहे ए स्क्वेअर त्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झालं ए टू 4 झालं एचा चौथा घात झाला तसं मी इथे लिहिलंय बघा मायनस कॉसचा स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय मिळालं तुमच्या लक्षात आलं की आपल्याला काय मिळालं हा माझा ए टर्म झाला हा माझा काय झाला बी टर्म झाला आता मी काय करतो बघा ए प्लस बी करतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे झालं माझा हा आणि दुसरा काय करतो मी साइन स्क्वेअर थिटा मायनस आपल्याला काय करायचं कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला काय पाहिजे ते आपण आणणार आहोत आता पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं हे माहिती आहे आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय ते आपलं 1 येतं इथे नाही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा मी कसा लिहू शकतो सांगा मी आता तुम्हाला सांगितलं काय सांगितलं थोडंसं मी ते काहीतरी रफ करतो मी पहिला प्रॉब्लेम रफ करतो इथे तर आपण काय बघितलंय सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 पण मला साइन स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर मी काय करणार बघा साइन स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर मी काय करतो हे कॉस स्क्वेअर त्या ठिकाणी लिहितो म्हणजे काय आलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मिळते कारण मला उत्तर पाहिजे ते कॉस स्क्वेअर थिटा मध्ये पाहिजे त्यामुळे मला हे साइन कुठेतरी काय करायचे घालवायचे आणि ते कसे घालू शकतो तर त्याच्या काहीतरी दुसरा टर्म कॉस स्क्वेअरच्या साइन आपल्याला रिप्लेसमेंट करता येतं का ते बघूया तर आपल्याला करता येतं म्हणून मी काय केलं बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा हे 1 लिहिलं तरी चालतात नाही लिहिलं तरी चालतात म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा आपल्याला काय मिळालं 1 मिळालं आणि 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा आहे पण दोन्ही मायनस आहे त्यामुळे काय मिळणार सांगा आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा मिळणार हे आपलं काय झालं आन्सर झालं आणि आपल्याला काय पाहिजे ते आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे एकदम सिंपल आहे बघा फक्त तुम्हाला सगळं माहित असायला पाहिजे हे सगळे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा वगैरे का किंवा सेक थिटा कॉस स्क्वेअर कोसेक थिटा कसे काढले जातात हे जर माहित असेल तर मला नाही वाटत तुम्हाला हे उदाहरणं कठीण वाटतील असं एकदम सिंपल वाटतील आणि याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ट्रिग्नोमेट्री एकदम सिंपल आहे तर आपण पाचवं बघूया सेक थिटा 1 मायनस साइन थिटा नंतर काय दिलंय सेक थिटा प्लस टेन थिटा हे आपल्याला सोडवायचं आहे आपल्याला ते 1 दाखवायचं आहे म्हणजे सगळं काहीतरी कॅन्सल व्हायला पाहिजे तर मी काय करतो बघा सेक थिटा मी असं लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा सगळ्यांना माहिती आहे रेसिप्रोकल केला नंतर 1 अपॉन साइन थिटा मी तसंच लिहितो आणि इथे मला काय करता येतं काय बघूया आपण सेक थिटा मी परत काय करतो 1 अपॉन कॉस थिटा लिहितो आणि इथे टेन थिटा बद्दल मी काय करतो तर 1 अपॉन नाही टेन थिटा म्हणजे काय करणार आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहितो तुम्हाला माहिती आहे टेन थिटा म्हणजे काय असतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा येतो आता मी काय करतो बघा 1 अपॉन कॉस थिटा तिथं तसंच ठेवतो नंतर 1 मायनस साइन थिटा लिहितो इथे जर तुम्ही बघितलं तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे सेट काय सेम आहे त्यामुळे मी काय करू शकतो तो कॉमन काढू शकतो कॉस थिटा आणि इथे मी काय करतो 1 प्लस साइन थिटा संपूर्ण फॅक्टर म्हणजे काय आलं 1 अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा आता हे डिवायडेड आहे त्यामुळे मी काय करू शकतो हे बाहेर आणतो मी कॉस थिटा हे संपूर्ण कॉमन आहे बघा हे मल्टिप्लिकेशन आहे इथे पण सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे मी इथे काय लिहितो हे बाहेरचा कॉस थिटा इंटू आतला कॉस थिटा म्हणजे काय आलं कॉस स्क्वेअर थिटा झाला आणि आता आपण काय बघितलेलं बघा ए प्लस बी ए मायनस बी राहील आपलं ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ते आपण कसं लिहितो ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस बी म्हणजे आपला साइन थिटा आहे त्यामुळे मी काय करणार आहे साइन स्क्वेअर थिटा लिहिणार म्हणजेच आपल्याला काय मिळतं सांगा आता आपण बघितलं साइन स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय मिळणार तर आपण इथे मी काय करतो का साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे ना मला कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय ते काढायचे समजा तर मी काय करणार हा साइन आहे तो त्या बाजूला घेणार तर मला काय मिळणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा
म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. पण आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे असेल तर ते काय असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं. त्यामुळे मी या टर्म बद्दल मी काय लिहिणार आहे इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा लिहिणार आहे डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय झालं सांगा कॉस स्क्वेअर थिटा झालं. त्यामुळे आपलं याचा आन्सर काय झालं सांगा 1 झालं. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय झालं सांगा 1 झालं. अशा प्रकारची खूप उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत बघा. तुम्ही जर परफेक्ट तुम्हाला समजलं असेल जे काय आपण 3 दिवस शिकलोय आणि चौथ्या दिवशी आपण काय करतोय तर उदाहरणं सोडवतोय. तिसऱ्या दिवसापर्यंत जर तुम्हाला परफेक्ट समजलं असेल कारण मी बघतोय की थोडे जण कन्फ्युज झालेलं आहे. सेक थिटा म्हणजे त्यांना माहित नाही. सेक थिटा म्हणजे थोड्याने काय लिहिलं आहे 1 अपॉन कोसेक थिटा असं पण लिहित आहे. असं नाही आहे. तर आपल्याला सेक थिटा म्हणजे काय माहित असायला पाहिजे कोसेक थिटा माहित असायला पाहिजे किंवा आपण जे बघितलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा हे सगळं काय असायला पाहिजे माहित असायला पाहिजे. तर आपण हे काय करू शकतो उदाहरणं इझिली सोडू शकतो. कुठेही मिस्टेक न करता तुम्ही काय करू शकता ते सोडू शकता. आपण आणि 2 उदाहरणं बघूया. तर आपल्याला काय करायचं पहिलं उदाहरण दिलं बघा सेक थिटा प्लस टेन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा हे प्रूव्ह करायला सांगितलंय. तर आपण पहिलं उदाहरण पहिल्यांदा बघूया. तर सेक थिटा प्लस टेन थिटा दिलेलं आहे आपल्याला. तर हे मी कसं लिहू शकतो बघा सेक थिटा म्हणजे तुम्हाला माहित आहे आपण काय करू शकतो 1 डिवायडेड बाय कॉस थिटा लिहू शकतो आणि टेन थिटा सगळ्यांना माहित आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथे जर बघितलं तर तुम्हाला काय मिळणार सांगा दोघांचे डिनॉमिनेटर म्हणजे सेम आहे. मी सेक तसाच लिहितो कॉस थिटा आणि आपल्याला काय वर मिळालंय 1 प्लस साइन थिटा. एवढं मिळाल्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते बघायचं. इथे मला काय पाहिजे सांगा 1 मायनस साइन थिटा पाहिजे. मग मी काय करतो बघा मला खाली 1 मायनस साइन थिटा पाहिजे. आपण काय करू याला 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करू 1 मायनस साइन थिटा. जेव्हा डिनॉमिनेटरला आपण एखाद्या अंकाने मल्टिप्लाय करतो गुणतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं न्यूमरेटरला पण गुणावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं साइन थिटा. थोडं सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. आता इथे जर बघितलं तर आपलं काय बघा 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा आहे म्हणजे काय ए प्लस बी ए मायनस बी मगाशी बघितलंय आपण बघा तेच म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आपण काय बघितलेलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे ए म्हणजे 1 आहे आणि साइन थिटा म्हणजे आपलं बी आहे समजा तर 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 येणार आहे आणि साइनचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. अपॉन काय लिहितो इथे आपण काय लिहितो कॉस थिटा लिहितो आणि इथे काय लिहितो 1 मायनस साइन थिटा लिहितो. एवढं आपलं झालेलं आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय परत एकदा इथे मी लिहितो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे माहिती आहे सगळ्यांना. तर कॉस स्क्वेअर थिटा मला काय मिळणार सांगा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणून मी काय करतो इथे तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बद्दल मी काय लिहितो कॉस स्क्वेअर थिटा लिहितो डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता इथे बघा एक कॉस स्क्वेअर थिटा आहे आणि नुसतं कॉस आहे त्यामुळे त्याच्यातला एक कॉस जाणार आहे आपला आणि आपल्याला जे काय पाहिजे कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा आपल्याला मिळणार आणि जे आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला म्हणजे राईट हँड साइड आपल्याला मिळालेलं आहे. एकदम इझी आहे बघा. मला काय पाहिजे त्याचा मी विचार केला अगोदर आणि त्याप्रमाणे सोडवण्याचा काय केला मी प्रयत्न केला आणि आपलं काय आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. तर आता आपण शेवटचं एक बघूया. पहिल्यांदा आपण 5 घेतलेली आता मी तुम्हाला 2 देतो इथे. तर इथे काय दिलंय बघा टेन थिटा प्लस 1 अपॉन टेन थिटा इक्वल टू 2 दिलेलं आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितलं प्रूव्ह दॅट हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. तर आपल्याला काय दिलं ते आपण बघूया. हे पण तुमच्या पुस्तकातलंच आहे बघा टेन थिटा प्लस 1 अपॉन टेन थिटा इज इक्वल टू 2. हे जायच्या अगोदर तुम्हाला 8वी मध्ये पहिल्यांदा परत जावं लागेल. 8वी मध्ये तुम्ही बघितलेला काय बघितलेला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे बघितलेलं बघा आठवत असेल. तेच मी इथे वापरतो. मी काय करतो दोघांचे स्क्वेअर करतो कारण मला इथे स्क्वेअर पाहिजे 10 स्क्वेअर पाहिजे. आता दोघांचे मी काय करतो स्क्वेअर करतो. ए स्क्वेअर म्हणजे आपला 10 स्क्वेअर झाला
टेन स्क्वेअर थिटा झाला प्लस 2 टाइम ए म्हणजे आपला टेन थिटा झाला इंटू बी म्हणजे आपला 1/10 थिटा झाला प्लस बी स्क्वेअर म्हणजे आपला काय बी म्हणजे काय 1/10 आहे त्यामुळे त्याचं काय होणार आहे स्क्वेअर होणार टेन स्क्वेअर थिटा. आता जर आपण लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर केला तर राईट हँड साईडचा पण आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल. 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4 होणार. आपल्याला कुठला टर्म आहे तो बाजूला करतो बघा मी टेन स्क्वेअर थिटा प्लस हा टर्म घेतो मी जे आपल्याला पाहिजे प्रूव्ह करायचं आहे टेन स्क्वेअर थिटा. हे दोन्ही टर्म मी सेपरेट काढले. इथे जर तुम्ही बघितला तर बघा टेन थिटा डिवायडेड बाय टेन थिटा म्हणजे हे काय होऊ शकतं जाऊ शकतात म्हणजे इथे मला काय नाही मिळणार फक्त काय मिळणार आहे 2 मिळणार आहे आणि इथे आपल्याला 4 मिळणार आहे. आता मी काय करतो बघा टेन स्क्वेअर थिटा प्लस 1/10 स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 हे 2 त्या बाजूला घेतो बघा जेव्हा प्लस असतं तेव्हा ते काय होतं मायनस होतं म्हणजे जेव्हा अधिक असतं ते काय होतं त्या बाजूला गेल्यावर वजा होतं 2 आणि आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं आहे आपल्याला ते प्रूव्ह करायचं होतं. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं टेन स्क्वेअर थिटा प्लस 1/10 स्क्वेअर थिटा इक्वल टू काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. जे अशा प्रकारे आपण काय केलेलं बघा प्रूव्ह केलेलं आहे. पण आपल्याला काय पाहिजे म्हणजे अल्जेब्रा रिलेटेड सुद्धा इथे आपल्याला लागतात. ट्रिग्नोमेट्री म्हणजे जॉमेट्री घेतलं तर नुसतं जॉमेट्रीत नाही घेऊन बसायचं आपल्याला तर त्याच्यावर आपल्याला काय असायला पाहिजे अंकगणित अल्जेब्रा वगैरे सुद्धा माहीत असायला पाहिजे. म्हणजे जे आपण 7वी 8वी 9वी मध्ये शिकतो ते जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला काय वाटतं सांगा 10वीचं गणित कठीण वाटतं. ॲक्च्युली मी म्हणतो कठीण नाहीच आहे. तर आपण काय करतोय तर अगोदरचं विसरून जातोय त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतोय.